नागपूरच्या सदिच्छा कॉलनीजवळून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरल्यानं रहिवाशांचं नुकसान झालं। अनेकांच्या घरी तळमजल्यावर गुडघाभर पाणी शिरलं। घरगुती साहित्याचं नुकसान झालं। पहाटे 3 वाजता जेव्हा कुटुंबियांना जाग आली तेव्हा घरात 1 फुटापर्यंत पाणी शिरलं होतं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपुरात रात्रीपासून झालेल्या दमदार पावसामुळे सखल भागातील ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। सध्या आम्ही नागपूरच्या सदिच्छा कॉलनीमध्ये आहे आणि सदिच्छा कॉलनीमध्ये कोटुरवार कुटुंबाचा हा घर आहे आणि तुम्ही पाहू शकता की पहाटे 3 वाजताच्या सुमारास घरात अशा पद्धतीने पाणी शिरलं आणि त्यामुळे सर्व साहित्य जो आहे तो वाचवण्यासाठी या कुटुंबियांना धावपळ करावी लागलेली आहे। किती वाजता हा पाणी शिरलं? 3 बजे तुम्ही झोपेत होते आणि हा पाणी शिरलं? नींद में थे हम लोग। किती नुकसान झालंय? खाली जो साहित्य होता, कपडे असतील किंवा बेडिंग असेल, काय नुकसान? बेड सगळं आहे। सर्व अनाथापासून मिळून कमीत कमी 1-2 लाख रुपयाचा वरचं नुकसान झालेलं आहे। धान्य भिजलंय? धान्य भिजलंय। आणखी काही इक्विपमेंट्स वगैरे खराब झाले? इक्विपमेंट्स म्हणजे एक आमचं फ्रीज वगैरे होता तेही खराब झालेला आहे पूर्ण। हा कोटुरवार कुटुंबियांचा स्वयंपाकघर आहे आणि प्रत्येक साहित्य अशा पद्धतीने किचन मधल्या ओट्यावर ठेवून वाचवावा लागलेला आहे। काही प्रमाणात धान्य आणि कपडे आणि जे बेडिंग आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। फ्रीज जो जमिनीवर ठेवलेला असतो त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे जो त्याचंही नुकसान झाल्याचा ची माहिती जी आहे ते कुटुंबीय देतात। त्यामुळे नागपुरात गेले 2 दिवस पावसाची संततधार सुरू होती, मात्र काल रात्री साधारणपणे 1:30 वाजल्यापासून पावसाने जोर धरला आणि पहाटे 3 वाजताच्या सुमारास सदिच्छा कॉलनीमधील काही घरांमध्ये अशा स्वरूपात पाणी शिरला आणि त्यामुळे लोकांचा नुकसान जो आहे तो निश्चित स्वरूपात या पावसामध्ये झालेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सदिच्छा कॉलनी, नागपूर।